नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तुरीची डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे। त्यामध्ये ही 1 वाटी डाळ घेतलेली आहे। बघा वाटीच्या प्रमाणे 1 वाटी तुम्ही कोणत्या पण वाटीचं माप करू शकता आणि वजनी म्हटलं तर हे 150 ते 200 ग्रॅम आहे। आता नुसती तुरीची डाळ जरी घेतली तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये 2 चमचे फक्त मसूरची डाळ टाकणार आहे। खूप रेसिपी मी डाळीच्या पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत। आता याला काय करते, स्वच्छ धुवून घेते। डाळ बघा 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ चुळून धुतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकणार आहे। अशा आकाराचा ग्लास आहे। थोडंसं जास्त टाकलं तरी पण चालू शकतं। ह्यात आपण साहित्य टाकून घेऊया। छोट्या आकाराचा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचं आपल्याला हळद, त्यात टाकायचं आपल्याला 1 मीडियम आकाराचा टोमॅटो, त्यात टाकायचं आपल्याला कांदा लसूण मसाला 1 चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। त्यात टाकणार 1 चमचा तूप, अशा आकाराचा चमचा आहे। त्यात टाकणार आहे बघा थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीरची नुसती देठं जरी टाकली तरी पण चालू शकतात। हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरला काय करणार आहे, मीडियम गॅसवर ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 5 जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालेल। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे। आपण झाकण काढून घेऊया। बघा मस्त अशी डाळ झालेली आहे। छान बघा अशी शिजली गेलेली आहे आणि पाणी वगैरे काही कमी पडत नाही, कारण जास्त जर पाणी जर आपण टाकलं नाही तर मग कुकरच्या शिट्ट्या होताना काय होतं, कुकरच्या बाहेर येतं। त्यामुळे मापातच टाकायचं। कोमट पाणी घेतलेलं आहे बघा 1 ग्लास, 1 ते 1.5 ग्लास। आता तुम्हाला कशी डाळ म्हणजे पातळ जास्त अशी घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता हे काय करते, जरा हलवून घेते। मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे असलं तर काय करायचं, थोडीशी फिरक्यानं घोटून घ्यायची। ती उकळल्यानंतर तर होऊन जाते तशी, कारण जास्त पण बघा अशा पद्धतीत होते। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी बघा चांगली फुटलेली आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या। थोडासा जास्त लसूण जरी टाकला तरी पण चालू शकतं। आता हे थोडंसं आपण कधी लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे, लसूण भाजला पाहिजे, म्हणजे जे आमटी बनवतो ना ती चवीला छान लागते। लसूण बघा मस्त असा भाजला गेलेला, असा कलर आला पाहिजे। आता त्यात टाकायची आपल्याला ही डाळ, हलवून घेऊया। 4 ते 5 लोकांना ही पुष्कळ होते बरं का, तर घट्ट आहे अजून बघा हे। आता ह्याच्यामध्ये शिजवतानाच आपण मीठ वगैरे सगळं टाकलं होतं। ह्याच्यामध्ये वरून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि चांगलं उकळून घेणार आहे। मस्त अशी बघा डाळ उकळलेली आहे। चांगली उकळून घ्यायची अशी फोडणी टाकल्यानंतर। जेवढी उकळल का नाही अशी चांगली, तर मग ती छान लागते ना एकदम। बघा असे घट्ट असे आहे, तुम्ही भाताबर भाकरीवर चपातीवर खाऊ शकता। एकदम चवीला ती छान लागते ना। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।